सलामी मिळालेले फलंदाज चेतन बानसे आणि महेंद्र अंधेरे भुऱ्या गोलंदाजी मागवते आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघासाठी संघाचे आयकॉन प्रशांत बेंडकडे गोलंदाजी मागवते पाहायला मिळतील आपल्याला. एका बाजूला पाहिजे तर दोस्ती फायटर्स, दुसऱ्या बाजूला सारा सुपरस्टार. नाणेफेकीचा कौलजीकडे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला बॉल घेऊन प्रशांत बेंडकडे. पहिला बॉल उडवला, फटका बसला, बॉल हवे, क्षेत्ररक्षक आले वेगात आणि त्यांच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल टिपला गेला. पहिला बॉलवर चेतन बॅक टू द डगआउट. हॅलो, नवीन आलेले फलंदाज संघाचे कर्णधार रुपेश. मात्र इकडे प्रशांत बेंडकडे ऑन हॅट्रिक असतील. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट घेतल्या. पाहूया आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक होईल का. पहिली हॅट्रिक मधली तर मग महेंद्र अंधरेच्या नावावरती राहिली होती आजच्या दिवसामध्ये आणि या सीझन 4 ची पहिली हॅट्रिक. पाहूया प्रशांत बेंडकडे गोलंदाजी मागवते. ऑन हॅट्रिक बॉल कोलाट टाकला, उडवला, फटका फसला, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक येतील तिकडे आणि त्यांच्या हातामध्ये झेल आणि आजच्या दिवसामधील दुसरी हॅट्रिक राहिली होती म्हणजे प्रशांत बेंडकडे यांच्या नावावरती. धन्यवाद डीजे मास्टर. यानंतर होणारा सामना आराध्य फायटर्स आणि कृष्णा फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. दरम्यान हॅट्रिक मिळाली ती म्हणजे प्रशांत बेंडकडे भाऊ यांना. नक्कीच आज चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. सुरुवात चांगली करून दिली. लगातारचे 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या आणि मात्र थोडीशी नाजूक परिस्थिती सारा सुपर संघाची पाहायला मिळाली. महेंद्र अंधरे अजून सुद्धा नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील आपल्याला. नवीन आलेले फलंदाज अंकित कदम. संकेत यावेळी हलक्या हाताने संघाच्या काटामात्र इकडे खोलले गेले. संघाच्या धावांचा श्रीगणेश मात्र झालाय. हलक्या हाताने धाव घेतली गेली. एका धावेने सुरुवात झाली. नक्कीच संकेतच्या बॅट मधून पहिली धाव आली. आता मात्र महेंद्र अंधेरे स्ट्राईक एंडवरती असतील. नक्कीच भुऱ्या या नावाने प्रचलित पूर्ण माणगाव तालुक्यात नवे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याचं सातत्याने नाव घेतलं होतं असं महेंद्र अंधेरे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. आज मात्र एनपीएल खेळायला उतरलाय. दोन आयकॉन एकमेकाच्या समोर पाहायला मिळतील. 1-2 बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया प्रशांत यावेळी उडवला बॉल हवेत, फटका फसलाय तिकडे मात्र सफलता मिळाली आहे प्रशांत बेंडकडे यांच्या नावावरती. विकेट क्रमांक 4 महेंद्र अंधरे 0 वरती. गोल्डन डक बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे मास्तर. विकेट क्रमांक 4, 4 विकेट राहिल्या त्या म्हणजे प्रशांत बेडकरेंच्या नावावरती. अद्याप काय गोळतोजी करतायत, तुफेचे गोळे आपल्या हातातून फेकतायत ते मैदानावरती. नक्कीच अगोगणारी गोळंदाजी माझ्या आतमध्ये पाहायला मिळते प्रशांत बेडकरेंच्या माध्यमातून. या षटकातील मला वाटतं शेवटचा बॉल बाकी असेल. नवीन आलेले फलंदाज अंकित. यावेळी बॉल सूर्य एक टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला बॉल. बॅट चेंडू काही संपर्क नाही, निर्धाव खेळून सांगता होईल. काय बॉलिंग केले मैदानाच्या आतमध्ये, अगदी नाफीतली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. एक धाव करत 4 विकेट घेतल्या, एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रशांत बेनकरसाठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. षटक समाप्ती होईल. एका षटकात धावसंख्या फक्त झाली 1. नक्की चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. नवीन आलेले गोलंदाजी माकवती गणेश कडू. पहिला बॉल गणेश कडू यांचा राईट मोरदी विकेट मारा करतील. पहिला बॉल दूर करून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, चेंडू गली रितून मधला डीप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत तिकडे, परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षक शर्यतीमध्ये क्षेत्ररक्षक जिंकला. त्या दरम्यान बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 3 ने वाढली. 4 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अर्थातच पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च करत असताना गणेश पुढचा बॉल फुल टॉस, त्याला मात्र उडवला बॉल हवेत. ओ काय झेल टिपला तिकडे, एका हातामध्ये सुरेख झेल टिपला गेला. वा, हा झेल मात्र फुलटरिक झेल म्हणून म्हटलं जाईल, कॅमेरामध्ये कैद केलं जाईल अशा पद्धतीने झेल टिपला गेला तिकडे. धन्यवाद डीजे. डीजे संदीप पाटे, आपण जर कुठे असाल तर आपण त्वरित पुढे दौडायचं आहे. संदीप पाटे नक्कीच सारा सुभाष संघाची तुचल में अशी काही परिस्थिती पाहायला मिळते. एका मागोमाग विकेट मात्र गमवत आहेत ते म्हणजे सारा सुभाषचे फलंदाज. विकेट क्रमांक 5 धक्का लागलाय. गणेश कडू यांच्या खात्यामध्ये मात्र सफलता मिळाली गेली. नवीन फलंदाज भालचंद्र. अकुटपा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढत होते, तिकडे क्षेत्ररक्षक होते, एक सुद्धा राम मिळणार नाहीये. डॉट बॉल ची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडू आलाय. यामुळे हलक्या हाताने घेऊन काढला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आले, तिकडे अपील झाली. अपील मध्ये नॉट आउट आहे. यावेळी उडवला, फटका फसलाय, बॉल हवे. क्षेत्ररक्षक आले तिकडे, आता विकेट को काय सुरेख झेल टिपलाय. मात्र काय फिल्डिंग करतात क्षेत्ररक्षक. विकेट आली. धक्का क्रमांक 6वा धक्का लागलाय तो म्हणजे सारा सुपरस्टार संघाला. आराध्य फायटर्स संघाचा कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आराध्य फायटर्स संघाचा कर्णधार षटक समाप्ती होईल.
नवीन गोलंदाज यावेळी तर फटका फसला. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक येतील आणि त्यांच्या हातात एक सोपा झेल. स्वतःच्या फॉलोच्या कॉटन बोल्ड म्हणावं लागेल. आराध्य फाटे संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर आपण टॉसबॉक्स मध्ये यायचंय आणि ओनर हॅलो नवीन आलेले फलंदाज मयूर मुन्ना स्ट्राईक वरती पाहायला मिळते आपल्याला. मयूर राणे यावेळीचा फटका सुरू आहे. एक चांगला फटका घेऊन गेला. बॉल हवेत. तिकडे काय झालंय. एकच धाव. यावेळी उडवलाय बॉल हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत भाऊ आणि त्यांच्या हातामध्ये एक सोपा झेल टिपला गेला. धक्का क्रमांक 8. सो थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अकुल टप्प्याचा बॉल. त्याला मात्र उडवलंय. इकडे काय घडलंय. एका हातात पुन्हा एकदा परंतु षटकार. लाईनमॅन सांगतात आम्हाला षटकार आहे. तिकडे पंचांनी देखील सांगितलं की खेळाडू षटकार आहे हा. धन्यवाद मास्टर. दरम्यान पुढचा बॉल. गोलंदाज चांगला फटका खेळून काढला. गॅपमध्ये चेंडू. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. तिकडे एक धाव मिळाली. एकीवरती समाधान. मयूर हे म्हणतात माझ्याकडे नक्की स्ट्राईक ठेवण्याचा त्यांचा मनसुबा असेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली मयूराने. मयूर राणे मुन्ना बॅट काही संपर्क नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाना आणि विकेट आली आहे. धन्यवाद डीजे मास्टर. 9 विकेट आल्या तर मला वाटतं शेवटची विकेट असेल ही. तेरा धाबा लागला स्कोर वरती. 9-13. अतिशय नाजूक विकेट परिस्थिती म्हणावी लागेल सारा सुपरस्टार संघाची. आतापर्यंतचा मला वाटतं सगळ्यात लो स्कोर म्हणावा लागेल. या बैठा फटका सुरू रे. बॉल जाईल सर सी मा रे का पार लेट आलाय पण थेट आलाय. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. बॉल पाठवून द्यायचा आहे.
19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. शेवटची विकेट आहे. शेवटच्या विकेटसाठी दोन्ही फलंदाज लढताना पाहूया. समोरच्या दिशेने पट्टा ठेवून काढलाय. लॉंग आउटला वेगावर दुरून शतक आले. एक धाव मिळाली. एकीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल 20. यावेळीचा खराब बॉल नकारात्मक चेंडू हाताळलाय. पंच आमच्याकडे वरती सांगतील या सिरीज नो बॉल. नो बॉलची सांगता केली पंचांनी. एक धाव वादरेल. धावसंख्या होईल 21. आणि गोलंदाज देखील इकडे दंडित केलाय. फेकीचा नो दिलाय. गोलंदाजाला बाद केलं जाईल. यावेळीचा बॉल चांगला पाहायला मिळाला. महेश कोंडेकर स्वतः गोलंदाजी मागवती. NPL चे संस्थापक. आपण सुरू केलेली स्पर्धा स्वतः खेळून अनुभवताना पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटला. परंतु प्रयत्नाला 100% दाद द्यायला लागेल. चांगले प्रयत्न केले स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये. झेल टिपण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. मला वाटते दोघंच बॅटर आणि बॉलर मध्ये ते युद्ध चालू आहे. यावेळी उडवला फटका बसलाय आणि पुन्हा एकदा महेश कोंडेकर यांच्या हातामध्ये झेल. पहा मी म्हटलं होतं दोघंच खेळत होते. आणि इकडे ऑल आउट झाली आहे. ते म्हणजे सारा सुपरस्टार. जिंकण्यासाठी फक्त धन्यवाद डीजे मास्टर. यानंतर होणारा सामना कृष्णा फायटर्स आणि आराध्य फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कृष्णा फायटर्स आणि आराध्य फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 22 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजे दोस्ती फायटर्स संघाला. डीजे धन्यवाद डीजे. चला टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला असेल ती म्हणजे आराध्य फायटर, एका बाजूला कृष्णा फायटर. दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्वरित आपल्याला टॉस उडवायचा आहे. चला दोस्ती फायटर्स आपली सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत.
दरम्यान त्याला नवीन आलेले पहिल्या षटक घेऊन गोलंदाज यावेळीचा फटका खेळून काढला तिकडे. संकेत गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. यावेळी बॅटची कट घेतली, क्षेत्ररक्षक आले तिकडे आणि विकेट येईल. फलंदाज सुबोध बॅक टू दी डगआउट. डीजे चेक चेक. धन्यवाद डीजे मास्टर. बोलत पुन्हा एकदा मॅच कडे तिकडे विकेट आली होती. नवीन आलेले फलंदाज अनंता कुंडले. आल्या आल्या काय घडलं इकडे, बॅटची कडा घेतली होती, यष्टीच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल, जाईल सरळ चौकार. धन्यवाद डीजे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा संकेत. चांगला फटका कव्हरच्या दिशेने, ग्रॅप मध्ये चेंडू, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. दरम्यान चौकार येईल. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. लगातारचे 2 चौकार बॅट मध्ये पाहायला मिळाले अनंत कुंडले यांच्या. यावेळीचा फटका गॅप मध्ये घेऊन काढला. शॉन साईडला क्षेत्ररक्षक दूर वळून धावत आलेत. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी नाही पलटणार. एकच धाव, धावसंख्या 1 ने बदलायला धावसंख्या झाली ती म्हणजे 9. तेवीस धावांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. महेश कोंडेकर स्ट्राईक पाहायला मिळते आपल्या स्ट्राईक एंड वरती. क्षेत्ररक्षक काहीसा बदल पाहायला मिळतोय. यावेळी उडवला बॉल हवेत, फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, त्यांच्या हातामध्ये एक सोपा जेल टिपला गेला. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे मास्टर. चला काही करायचे पंच. पुढचा बॉल यावेळी थर्ड बॉल. पंचांकडे अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. त्या दरम्यान पंचांनी अपील फेटाळून लावली. विकेट आहे, माफ करा, चुकीची दुरुस्ती.
करण गोलंदाजी मागपरती चांगली गोलंदाजी करत असताना एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची आवश्यकता असेल. 12 धावांची आवश्यकता असेल. 22 रनांचा पाठलाग करत असताना चेक. यावेळीचा फटका सुरेख तिकडे गॅप मध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव. चेक. या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे मित्र सन्माननीय मुकेशजी नकाते साहेब यांचं मी निजामपूर प्रीमियर लीग यांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. मी महेशजी कोंडेकर यांना विनंती करेल की मुकेशजी नकाते साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा हृदय सत्कार करायचा. आपण आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीने आपला पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे, त्याचा आपण स्वीकार करावा अशी या विनंती करतो. नीतू कॅमेरामॅन नक्कीच त्या ठिकाणी सज्ज आहे. या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाली आहे ते. मॅचमध्ये शांतता मात्र पाहायला मिळते आपल्याला. इकडे काय घडलंय? बॅटची कडे घेऊन चेंडू पायावरती आदळला. निर्धाव चेंडू. राम उडवणे बॉल. वा सुरेख फटका जाईल सरळ सीमा रेखा पलीकडे. 6 धावांसाठी डीजे.